नमस्कार मंडळी. काल माझ्या एका विद्यार्थ्याने मला एक प्रश्न केला होता की सर, श्रीमंत कसं व्हावं, हाऊ टू बिकम रिच. ह्याच्यावर मी देखील विचार केला आणि मग असं वाटलं की एक छोटंसं प्रेझेंटेशन करावं. ते मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलंय की श्रीमंती म्हणजे काय, श्रीमंत कसं व्हावं आणि त्याच्या काही धारणा कशा आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण श्रीमंत का व्हावं. तर जसं आपले पंतप्रधान मोदीजी म्हणतात, आत्मनिर्भर. फक्त तो माणूसच आत्मनिर्भर होऊ शकतो ज्याच्याकडे सफिशियंट पैसे आहेत. त्यामुळे श्रीमंत होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सेल्फ सफिशियंट होणं, फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं. जे फायनान्शियल फ्रीडम आपण म्हणतो, आर्थिक स्वातंत्र्य, मला जे पाहिजे ते करता येईल, ते आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी पैसा हा फार गरजेचा आहे. दुसरं की एक आरामशीर आयुष्य जगण्यासाठी, कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी पैसा हा अत्यंत गरजेचा आहे. पैशाशिवाय तुम्हाला जे कम्फर्ट पाहिजे ते कम्फर्ट मिळू शकत नाही. तिसरा, प्लेजर्स ऑफ लाईफ, आयुष्यातले आनंद. मान्य आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत असं म्हटलं जातं, पण त्या अतिशय कमी गोष्टी आहेत. जगातल्या मॅक्झिमम गोष्टी, जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला खरेदी करताना, घेताना, मिळवताना तुम्हाला पैसा असणं गरजेचं आहे. चांगले कपडे असो, चांगल्या गाड्या असो, चांगलं आयुष्य असो. तर हे जे काय फॉरेन टूर असो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं असो, हे सगळे ज्याला आपण प्लेजर्स ऑफ लाईफ म्हणतो, त्या प्लेजर्स ऑफ लाईफ साठी पैसा हा अत्यंत गरजेचा आहे. पैसा असेल तरच आपण आपल्या आई वडिलांचं, मुलाबाळांचं, बायकोचं, नवऱ्याचं, मित्रांमध्ये आपण त्यांना सपोर्ट करू शकतो, आपण त्यांची काळजी घेऊ शकतो आर्थिक दृष्ट्या. सोसायटीमध्ये आपण काही लोकांना मदत करू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा अत्यंत गरजेचा आहे. पैसा नसला तर ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. पैसा असेल तर तुमची उदाहरणं दिली जातात. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, हा अमुक माणूस काल परवापर्यंत असा होता, बस ड्रायव्हर होता, रिक्षा ड्रायव्हर होता, साधा कामगार होता आणि आज त्याची स्वतःची फॅक्टरी आहे, 2 फॅक्टरी आहेत, आज त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे, आज मोठा बिल्डर आहे, हे आहे, ते आहे. तुमचं नाव घेतलं जातं, तुमची उदाहरणं दिली जातात, तुम्ही इतरांसाठी एक इन्स्पिरेशन होता. पण हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामातनं तुम्ही ज्यावेळेस पैसे कमवलेले असतात, ज्यावेळेस तुम्ही वेल्दी झालेला असता, त्यावेळेस तुमची उदाहरणं दिली जाऊ शकतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या जगातनं गेल्यानंतरही तुमचं नाव घेतलं जाईल, अशा गोष्टी जर करायच्या असतील तर त्यासाठी पैसा हा गरजेचा आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो, सेठ धरमचंद दासजी मेमोरियल हॉस्पिटल, सेठ सो अँड सो एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन किंवा शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ह्या समाजोपयोगी ज्या गोष्टी आहेत, ह्या एखाद्या माणसाच्या, दानशूर माणसाच्या किंवा ज्याने काहीतरी खरंच आयुष्यामध्ये चांगलं कमवलेलं आहे त्याच्या नावाने आपण करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. सो टू लिव्ह बॅक अ लिगेसी, लिगेसी म्हणजे तुमचं नाव, एक धनसंपत्ती असते, एक नावाची संपत्ती आहे. तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला पैसा हा गरजेचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून लक्षात येतं की पैसा महत्वाचा आहेच. आता ह्या पैसा कमवणं, श्रीमंत होणं, ह्याच्याशी निगडीत काही चुकीच्या धारणा आहेत, काही मिथ्स ज्याला आपण म्हणतो.
त्याच्यातला एक असा आहे की काही लोक म्हणतात पैसे कमवायला, श्रीमंत व्हायला तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात की कष्टाने थोडाच माणूस श्रीमंत होतो. तर नुसते कष्ट करून उपयोगाचं नाहीये, ते हार्ड वर्किंग करून उपयोगाचं नाहीये. ते हार्ड वर्किंग बरोबर स्मार्ट वर्किंगही तेवढंच महत्वाचं आहे. सो हार्ड वर्क वर्सेस स्मार्ट वर्क न असता ते हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क असणं गरजेचं आहे. दुसरी एक चुकीची धारणा अशी आहे की शॉर्टकट, माझ्याकडे वेळ जास्त नाहीये, मी शॉर्टकट करू आपण आणि पटकन पैसे कमवू. एक स्ट्रोक, मी एक स्ट्रोक मारला की मी श्रीमंत होणार, किंवा माझी ही एक गोष्ट झाली की मी श्रीमंत होणार. अहो, एक स्ट्रोक मध्ये सचिन तेंडुलकरही सेंचुरी मारू शकत नाही. सचिन तेंडुलकरला सेंचुरी करण्यासाठी, 100 गाठण्यासाठी देखील भरपूर बॉल्स, चेंडूंना सामना करावा लागतो. कधी तो यॉर्कर येतो, कधी बाउन्सर येतो, कधी शॉर्ट पिच येतो, कधी गुड लेंथ बॉल येतो, कधी कसा बॉल येतो. त्याला त्या सगळ्या प्रकारच्या बॉल्सला सामोरं जाऊन कधी 4, कधी 6, कधी 1 रन, कधी नुसतंच डिफेन्सिव्हवर जाऊन खेळून मगच तो त्याची 100 गाठू शकतो. त्यामुळे पैसे कमवायला कोणताही शॉर्टकट नाही. जो कोणी तुम्हाला शॉर्टकट सांगणार असेल, तो शॉर्टकट तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी, तुमचं टार्गेट जे आहे तिथपर्यंत नेणार नाही. ते मध्येच कुठेतरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी सोडून जाईल. So there are no shortcuts to wealth, there are no shortcuts to earning money. तिसरी गोष्ट आहे नॉलेज. नॉलेज वर्सेस एज्युकेशन. लोक म्हणतात की शिक्षण घेतल्याशिवाय आपण श्रीमंत होऊ शकत नाही. काही म्हणतात की श्रीमंत होण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. हा बघा, अशिक्षित माणूस होता, काल परवापर्यंत असा होता, आज तो एवढा श्रीमंत झालेला आहे. मान्य आहे. पण जो कोणी माणूस श्रीमंत होतो त्याच्या मागे त्याचे अपार कष्ट असतात. ते कष्ट आपल्याला दिसत नाही, आपल्याला कुंभवना माहीत नसतात की त्याने त्याच्यासाठी किती त्याग केलेला आहे, किती कष्ट घेतलेले आहेत, किती त्याने त्याचं स्वतःच बर्निंग द मिडनाईट ऑइल ज्याला आपण म्हणतो असं केलेलं आहे. एज्युकेशन म्हणजे जे आपण शाळा कॉलेजांमध्ये शिकतो, एक फॉर्मल वे ऑफ एज्युकेशन, पुस्तकं वह्या वाचून. पण सगळीच जण पुस्तकं वह्या वाचून शाळा कॉलेजमध्ये गेलेले श्रीमंत होतात का? नाही. तर त्या एज्युकेशन बरोबर नॉलेज, एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, शिक्षित आणि सुशिक्षित ह्याच्यामधला जो फरक आहे. सो नॉलेज, हार्डवर्क, स्मार्ट वर्क ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत. काही काही लोक म्हणतात, बघा तो बाळ्याचा बाळासाहेब झाला, पैसा असल्याशिवाय होतच नाही तो. पण त्या मागे त्यांची जी मेहनत आहे ती मेहनतही फार महत्वाची असते. अजून एक अशी चुकीची धारणा आहे की श्रीमंत होण्यासाठी आपल्याला एक बॅकग्राऊंड पाहिजे, मला काहीतरी एक एक प्लॅटफॉर्म पाहिजे की बाबा त्या प्लॅटफॉर्मवरनं मी उडी घेऊ शकतो. आपण पाहतो की आयुष्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की जी लोक स्क्रॅच पासून, अगदी शून्यातनं विश्व निर्माण करणारी देखील लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर तुम्हाला काही प्लॅटफॉर्म जरी नसला तरी तुम्ही तो प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकता. खूप उदाहरणं आहेत, भरपूर उदाहरणं आहेत की शून्यातनं विश्व निर्माण केलेली आहेत, अशी बरीच लोक आहेत. अजून एक अशी चुकीची धारणा आहे की पैसा आला की त्याच्याबरोबर वाईट गोष्टी देखील येतात. आता आपल्या जवळ कोणत्या गोष्टी घ्यायच्या ह्या ज्या त्या माणसाने ठरवायचे असतात. काही लोक चांगल्या गोष्टी जवळ घेतात, काही लोक म्हणतात की पैशाबरोबर त्याला त्याचे पायही फुटतात. मग आपण जर पैसे यायला लागले तर मग आपण त्याला कशी चालना द्यायला पाहिजे. हाऊ युअर मनी शुड बी पुट टू वर्क टू अर्न मोर मनी, हे महत्वाचं आहे. पैसा इन इट सेल्फ, पैसा स्वतःहून चुकीच्या वाईट वाम मार्गाच्या गोष्टी आणणार नाही.
तुम्ही जर तिथपर्यंत गेलाच नाही तर त्या कशा तुमच्यापर्यंत येतील? त्यामुळे ही एक खूप चुकीची धारणा आहे की पैशाबरोबर चुकीच्या गोष्टी देखील येतात. अजून एक धारणा लोकांमध्ये अशी आहे की एव्हरी सक्सेस हॅज अ क्राईम. एखादी चुकीची गोष्ट केल्याशिवाय पैसा मिळणारच नाही, असं काही नाही. तुम्ही हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क करा, नॉलेजेबल काम करा, भरपूर मेहनत घ्या, प्लॅनिंग करा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग केलं, तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायची काही गरजच पडणार नाही. प्रामाणिकपणे काम केल्याने नेहमी तुम्हाला सक्सेस मिळणार. अजून एक अशी धारणा आहे की पैसा कमवायला फार फार स्ट्रेसफुल असतं, त्याचा फार ताण घ्यावा लागतो, त्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. तर असं काही नाहीये. इट डिपेंड्स की माणसावर, प्रत्येक माणसाच्या स्वभावावर ते आहे. काही लोक काही नसताना स्ट्रेस घेतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा नसल्या की किती स्ट्रेस असतो, हा ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांना विचारा. सो थोडासा स्ट्रेस घेऊन जर तुम्ही 4 पैसे चांगले कमवत असाल, तुम्ही जर 4 पैसे तुमच्या घरामध्ये येत असतील आणि तुम्ही जर तो स्ट्रेस व्यवस्थितपणे जर मॅनेज करू शकलात, नथिंग लाइक इट. म्हणजे तुम्हाला पैसे देखील येतील, श्रीमंतही येईल आणि तुमची तब्येतही सांभाळली जाईल. सो ह्या सगळ्या चुकीच्या धारणा आहेत. आता हाऊ मच इज इनफ, की किती पैसे म्हणजे माणूस श्रीमंत, ह्याला कोणतंही काही बेंचमार्क देता येईल का? तर नाही. आज एखाद्या माणसाला 1,00,000 रुपये मिळाले तरी तो त्याच्यामध्ये अतिशय खुश होईल की बाबा माझं हे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह होतं, माझं हे एम होतं. एखाद्या माणसाला 100 करोड रुपये देखील मिळाले तरी तो म्हणेल नाही बाबा मला अजून पैसे पाहिजेत. सो हाऊ मच मनी इज इनफ हा प्रत्येकाचा विषयाचा भाग आहे. इथे आपण फक्त एवढीच चर्चा करतोय की आपण श्रीमंत, सेल्फ सफिशियंट, फायनान्शियली इंडिपेंडेंट, आत्मनिर्भर, स्वतः आपल्याला आयुष्य खूप सुंदरपणे चांगल्या पद्धतीने जगता येईल. आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे असतील, मुलांना चांगलं शिक्षण असेल, घरात चांगल्या वस्तू असतील, चांगले कपडे असतील, गाड्या असतील, हे सगळं घेण्यासाठी जेवढं काही लागणार आहे, त्याच्यासाठी किती पैसा लागतो. तसं म्हटलं जातं की ह्या जगामध्ये सगळ्यांच्या नीड्स भागवण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, पण कोणत्याही एका माणसाच्या ग्रीड भागवण्या इतपत काहीच नाहीये. त्यामुळे वेदर यू शुड बी नीडी ऑर ग्रीडी हा ज्याने त्याने त्याचा त्याचा डिसाइड करायचा विषय आहे. तर जर आज आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, हा विचार असेल, तर पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप टुवर्ड्स क्रिएटिंग वेल्थ, टुवर्ड्स बिकमिंग सक्सेस स्टार्ट्स फ्रॉम हिअर. तुमची विचारांची पद्धत जर बदलली, माइंडसेट, प्रत्येक गोष्टीकडे पाहायचा दृष्टिकोन पॉझिटिव्हली पहा. त्यातनं आपण कसा फायदा करून घेऊ शकतो, इतरांचं नुकसान न करता, की ह्या एखाद्या गोष्टीमध्ये आपण कसा फायदा करता येईल, आपल्याला ह्याच्यामधनं कसे पैसे मिळता येईल, किंवा हे पैसे जे आलेत हे चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं चॅनलाइज करता येईल, ह्याच्याबद्दल विचार करणं, ह्याच्याबद्दल प्लॅनिंग करणं. तर ह्याच्या सगळ्यांची सुरुवात, फर्स्ट स्टेप इज, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता ती तुम्ही थोडीशी बदलायला पाहिजे. द वे यू थिंक इज द वे यू बिकम. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीनेच तुम्ही घडता. त्यामुळे जर एखादा माणूस म्हणाला नाही मला पैसे काय कमवायची गरज नाहीये, तर नोबडी, कोणी त्याच्या घरी येऊन पैसे देणार नाही किंवा तो श्रीमंत तसाही होणार नाही. सो चेंज युअर माइंडसेट. एक जनरल स्ट्रॅटेजी आहे, एक जनरल थॉट आहे की माणसाला सेल्फ सफिशियंट, श्रीमंत, मिलियनियर, कोट्याधीश, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये कोट्याधीश म्हणतो, अब्जाधीश, कोट्याधीश, तर 7 इन्कमचे सोर्सेस पाहिजेत. 7 इन्कम सोर्सेस, किंवा ज्याला आपण 7 इन्कम स्ट्रॅटेजीज म्हणतो.
तर आता हे 7 इन्कम स्ट्रॅटेजीज काय? हे 7 इन्कम्स असे आहेत की जे प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने हे 7 प्रकारचे इन्कम अर्न करायच्या दृष्टीने काम करायला पाहिजे. आपण जी काही काम करतो ते ह्या 7, म्हणजे इट इज नॉट एनी वन ऑफ 7, इट इज ऑल 7 ऑफ 7. ह्या 7ही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने निर्माण व्हायला पाहिजेत. त्यातलं पहिलं इन्कम आहे तुमचं ऍक्टिव्ह इन्कम. जे काय तुम्ही जॉब करता, नोकरी करता किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे, हे तुमचं ऍक्टिव्ह इन्कम. तुम्हाला ते इन्कम अर्न करायला तुम्हाला रोज ते काम करायला लागतं. जो एखादा सॅलरीड असेल, नोकरदार माणूस असेल, सकाळी उठून त्याला रोज कंपनीत, ऑफिसमध्ये जाणं गरजेचंच आहे. तो जर गेला नाही तर त्याला त्या दिवसाचे पैसे मिळणार आहेत का? तर नाही. बिझनेसमॅनने रोज त्याने त्याच्या बिझनेसमध्ये जाऊन लक्ष घालायला पाहिजे, काम करायला पाहिजे, तरच त्याला त्याचे ते पैसे मिळणार आहे. सो दॅट इज फर्स्ट पार्ट ऑफ इन्कम विच इज ऍक्टिव्ह इन्कम. दुसरं आहे प्रॉफिट इन्कम, ज्याला आपण ट्रेडिंग इन्कम म्हणतो. एक गोष्ट घेतली, विकली, त्यात काय प्रॉफिट झाला, त्यातनं 4 गोष्टी घेतल्या. सो ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंग. सो हे प्रॉफिट इन्कम. तिसरं आहे पॅसिव्ह इन्कम इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट, व्याजाचं. फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, बँकेचे डिपॉझिट्स आहेत, पोस्टल सेव्हिंग्ज आहेत, बॉन्ड्स आहेत, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स आहेत, किसान विकास पत्र, तुमचं NSCs आहेत, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टींवरचं जे आपल्याला उत्पन्न मिळतं, ह्या पैशांवर जे आपल्याला उत्पन्न मिळतं, त्याच्यासाठी आपल्याला काही काम करावं लागत नाही. सो इट्स अ पॅसिव्ह इन्कम. तुम्ही काहीही न करता तुम्हाला मिळणारं ते उत्पन्न आहे. सो तिसरा भाग आहे इंटरेस्ट इन्कम. चौथ्या प्रकारचं इन्कम जे पाहिजे ते म्हणजे डिव्हिडंड्स, लाभांश. सो डिव्हिडंड ऑन शेअर्स, म्युच्युअल फंड्स. कंपन्या, म्युच्युअल फंड्स त्यांचं जे काही काम करतात, त्यातनं जे काही नफा कमवतात, त्या नफा त्यांचे जे शेअर होल्डर्स असतात, जे शेअर्सचे ओनर्स आहेत, त्यांना ते जे वाटतात त्याला डिव्हिडंड्स म्हणतात. त्याच्यासाठी तुम्ही एकदा का तुमची इन्व्हेस्टमेंट केली की तुमच्या त्या कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत, कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे, कंपनीचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, कंपनीचे जे अख्खे नेटवर्क आहे, ती काम करते तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी. सो दॅट इज द फोर्थ सोर्स ऑफ इन्कम विच इज डिव्हिडंड इन्कम. पाचवा सोर्स आहे रेंटल इन्कम. दिस इज ऑल्सो वन ऑफ द पॅसिव्ह इन्कम्स. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. तुमची प्रॉपर्टी आहे, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी आहे, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे. सो यू गेट, तुम्हाला ते भाड्याने दिले तर तुम्हाला जे काही भाड्यातनं उत्पन्न मिळतं, तेही तुमच्या उत्पन्नाचा एक भाग असायला पाहिजे. प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये ह्या 7 जे इन्कम सोर्सेस आहेत, हे किती आहेत हे त्याने बघणं गरजेचं आहे. कमर्शियल प्रॉपर्टीजचं रेंटल इन्कम हे नेहमीच ROI, जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो असतो, तो जास्त असतो. त्याच्या खालोखाल इंडस्ट्रियल आणि रेसिडेन्शियल. आज आपण पाहतो की साधारणपणे मार्केट प्राइसच्या एक 8 to 10% जी काय प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे, त्याच्या 8 ते 10% कमर्शियलमध्ये तुम्हाला भाडं मिळतं. तेच इंडस्ट्रियल गाळा असेल, त्याची आजची जी व्हॅल्यू आहे, त्याच्या साधारणपणे 5 ते 6% तुम्हाला इंडस्ट्रियल गाळ्याचं रेंटल इन्कम मिळतं. रेसिडेन्शियल इन्कम आपण आज पाहतो साधारणपणे तुमच्या प्रॉपर्टीच्या 2 ते मॅक्झिमम 3% एवढंच तुम्हाला रेंटल इन्कम मिळतं. सो मी नेहमी सर्वांना सांगतो, तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायच्या आधी तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घ्या, भले भाड्याच्या घरात राहा, पण कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मी सांगतो लोकांना की तुम्ही जर कुठे एखादं घर घेणार असाल तर तुम्ही पहिलं दुकान घ्या, रस्त्याला लागून मेन चौकात दुकान घ्या. थोडंसं महाग पडतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त ते तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यावर जे काय तुमचं व्हॅल्यू ऍडिशन होती, जी काय त्याचे आजचा बाजारभाव आहे, त्याच्यावर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रेंटल इन्कम मिळतं. 6वा इन्कमचा सोर्स आहे कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन्स म्हणजे जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली, शेअर्समध्ये केली, म्युच्युअल फंडमध्ये केली, प्रॉपर्टीजमध्ये केलेली,
त्याची मूल्य वृद्धी, कॅपिटल गेन्स. शेअर घेतला होता 100 रुपयाला, आज त्याची 150-200 रुपये व्हॅल्यू झालेली आहे. दॅट इज अन इन्कम फॉर मी. भले मी ते विकले नाही विकले तो भाग वेगळा, बट समजा मी 100 रुपये शेअर्स घेतला, त्याची आज 150-200 रुपये झाली. हे 150-200 रुपये कमवल्यासारखेच आहेत. इट इज माय इन्कम, दो इट इज नॉट अ बुक्ड इन्कम, बट स्टील इट इज अन इन्कम. जे बुक जरी नाही केले तरी तो माझा इन्कमचाच भाग आहे. 7वं आणि जे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे रॉयल्टी इन्कम. पॅसिव्ह इन्कम मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रॉयल्टी. तुम्ही जे काय पूर्वी काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला आज जे पैसे मिळतात त्याला रॉयल्टी इन्कम असं म्हणतात. म्हणजे कोणतं? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इन्कम. तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं, तुम्ही एखादा पिक्चर काढला, मूवीज काढली, ड्रॉइंग केलं, किंवा तुम्ही एखादं गाणं म्युझिक केलेलं आहे. दीज आर ऑल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज. ह्या सगळ्या इंटेलेक्च्युअल, जसं कॉपीराइट्स आहे, पेटंट्स आहे, ट्रेडमार्क्स आहे, ह्याच्यामधनं तुम्हाला जे काही इन्कम येतं दॅट इज रॉयल्टी इन्कम. एकदा तुम्ही काम केलं आणि यू गेट पेड फॉर इट. ह्याचं क्लासिक उदाहरण द्यायचं जर झालं तर मायकल जॅक्सन आज ह्या जगात हयात नाहीये, पण त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये जी काही गाणी म्हटलेली आहे, जे काही म्युझिक दिलेलं आहे, त्याची रॉयल्टी आजही त्यांच्या ट्रस्टला मिळते, आणि जी कित्येक अब्ज डॉलर्स मध्ये आहे. तर आपण एक साधारणपणे प्रत्येकाने हा विचार करायचा की बाबा माझ्याकडे ह्या 7 सोर्सेस पैकी किती सोर्सेस आहेत? बिझनेस, जॉब, ऍक्टिव्ह इन्कम, प्रॉफिट इन्कम, इंटरेस्ट, डिव्हिडंड, रेंटल, कॅपिटल गेन्स, रॉयल्टी इन्कम. असं समजलं जातं की अब्जाधीश होण्यासाठी, करोडपती होण्यासाठी, बिलियनियर मिलियनियर होण्यासाठी तुम्हाला हे 7 प्रकारचे इन्कम असणं गरजेचं आहे. सो आजपासून आपण सगळ्यांनी असा प्रण केला पाहिजे की ह्या प्रत्येक प्रकारच्या इन्कम आपल्या सोर्सेस मध्ये यायला पाहिजे, आणि ते प्रत्येक आल्यानंतर ते कसं आपण वाढवत जाऊ ह्याच्याबद्दलही विचार करायला पाहिजे. जसं म्हणाल आपल्याकडे किती सोर्सेस आहेत? 7 पैकी आज माझ्याकडे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत. तर आपल्याला आपलं टार्गेट हे असलं पाहिजे की श्रीमंत होण्यासाठी मला मॅक्झिमम इन्कम यायला पाहिजे. या 7 इन्कम पैकी माझ्याकडे आता किती आहेत आणि मी आता कसं कसं ते वाढवत जाणार आहे. आणि ह्याच्यासाठी फर्स्ट स्टेप, सक्सेस फॉर्म्युलाचा पहिला स्टेप जो आहे तो म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीकडे जे पाहतो ते पाहायचा दृष्टिकोन आपण बदलायला पाहिजे. तो बदलला तरच तो पॉझिटिव्ह बदल आपल्यामध्ये घडेल, आणि नक्कीच त्यातनं आपण चांगले पैसे कमवू शकतो. आपण चांगले आपलं जे काही टार्गेट आहे, फायनान्शियल टार्गेट्स आहेत, ते नक्की अचीव्ह करू शकतो. तुम्हाला याबद्दल जे काही म्हणायचं असेल, तुमचे जे काही थॉट्स असतील, जरूर कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच सारखे मी अजून काही व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत